नमस्कार मित्रांनो, तर आपण वाचत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक। या पुस्तकाचे लेखक आहेत अमित त्रिपाठी। तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 वाचून घेतला होता। या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 वाचूया। तर चला तर मित्रांनो सुरू करू। प्रकरण क्रमांक 4, देवांचे निवासस्थान। काय तुमच्यावर कोणी हल्ला केला? चिंताग्रस्त नंदी जवळ जवळ किंचाळला। शिवाच्या अंगावरील जखमांची तीव्रता आणि व्याप्ती पाहण्यासाठी तो त्याच्याकडे धावतच गेला। शांत हो नंदी, शिवाने म्हटले, तुझ्या त्या नदीतल्या धाडसी कृत्यामुळे तुला माझ्यापेक्षा अधिक त्रास झाला आहे। हे थोडंफार खरचटलेलं आहे, त्यात काही गंभीरपणे विचार करण्याजोगं नाही। वैद्यांनी आधी जखमांवर मलमपट्टी केली आहे, मी अगदी ठीक आहे। प्रभू मला माफ करा, ही पूर्णपणे माझीच चूक आहे। मी तुम्हाला एकट्याला सोडायलाच नको होतं, असं पुन्हा कधीही घडणार नाही। प्रभू कृपा करून मला माफ करा, तो म्हणाला। नंदी थोडाफार शांत झाल्यानंतर शिव पुढे म्हणाला, काही का असेना, पण त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं असं मला वाटत नाही। तो सगळ्याच आश्चर्यकारक प्रकार होता। आम्हाला? होय, कारण आणखी 2 स्त्रिया या सगळ्या प्रकरणात गुंतल्या होत्या। पण ते हल्लेखोर कोण असू शकतील? नंदीने विचारले। त्यानंतर त्याच्या मनात एक चिंताजनक विचार आला। त्याने शिवाला विचारले, त्या हल्लेखोरांनी चंद्रकोर असलेलं पद घातलं होतं का? शिव विचारात पडला। तो म्हणाला, पण त्यांच्यात एक वेगळाच माणूस होता। त्यांच्या सर्वांत तो उत्तम तलवारबाज होता। त्याने डोक्यापासून पायांपर्यंतच आपलं संपूर्ण शरीर काळ्या वस्त्रानं झाकून घेतलं होतं। त्याच्या चेहऱ्यावर मुखवटा होता। तुम्हा लोकांना मी तसला मुखवटा रंगांच्या सणांच्या वेळी वापरताना पाहिला आहे। त्या रंगांच्या सणाला काय म्हणतात? होळी, रंगपंचमी महाराज, नंदी म्हणाला। बरोबर, तर त्याच्या चेहऱ्यावर तशाच प्रकारचा मुखवटा होता। काही झालं तरी फक्त त्याचे डोळे आणि हातच दिसू शकत होते। त्याच्या हातात चामड्याचे कड होतं आणि त्यावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं। कसलं चिन्ह होतं महाराज? नंदीने उत्सुकतेने विचारले। तिथेच एका टेबलावर पडलेल्या ताडपत्राच्या पुस्तकातील पानावर शिवाने कोळशाच्या लिहिणीच्या कांडीने ते चिन्ह काढून दाखवले। ते ओम अक्षर होते। नंदी विचारात पडला, हे एक प्राचीन चिन्ह आहे। काही लोक ते ओम या उच्चारासाठी वापरतात, पण आता हे चिन्ह वापरावंसं कोणाला वाटतंय? ओम, शिवाने विचारले। महाराज, ओम हा आमच्या धर्मातील पवित्र शब्द आहे। तो सर्वाधिक प्राचीन आणि पहिलाच ध्वनी समजला जातो। ज्यावेळी सर्वत्र पोकळी होती, त्यावेळी पहिला ध्वनी निर्माण झाला, तो होता ओम। विश्वाची उत्पत्ती या शब्दाच्या उत्पत्तीपासूनच झाली आहे। या शब्दाला एवढा पवित्र मानलं जातं की तो शब्द लिहिला तर लिहिलेल्या कागदाबरोबर तो खाली ठेवावा लागेल, म्हणून काही जण तो लिहितच नाहीत, कारण त्यामुळे त्या शब्दाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते। मग हे चिन्ह कसं काय तयार झालं? हजारो वर्षापूर्वी महान राजा म्हणून मान्यता पावलेल्या महाराज भरतानं संपूर्ण भारत पादाक्रांत केला। तो भारताचा सम्राट बनला। तो एक आदरणीय आणि अपवादात्मकरित्या चांगला माणूस असलेला चंद्रवंशी राजा होता। त्यानं सूर्यवंशी राजकन्याशी विवाह केला होता। चंद्रवंशी आणि सूर्यवंशी यांच्यातील परंपरागत सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी त्यानं हा विवाह केला होता। भरतानं हे चिन्ह अस्तित्वात आणलं होतं। चंद्रवंशी कोण आहेत? ते आमचे अगदी कट्टर शत्रू आहेत। चंद्राचे वंशज असलेल्या राजांचे ते अनुयायी आहेत। म्हणजे ते चंद्र दिनदर्शिका मानतात? होय प्रभू, ते दृष्ट, अविश्वासू आणि आळशी लोक आहेत। त्यांच्याकडे नियम, नीती, तत्व किंवा अदबशीरपणा असं काहीही नाही। दुसऱ्यांना सन्मानानं वागवण्याची रीत त्यांच्याकडे नाही। ते भित्रे आहेत। क्षत्रियांच्या तत्वांचा आदर राखून ते लढत नाहीत। नीती नियमानं ते लढाई करत नाहीत। त्यांचे राजे सुद्धा भ्रष्ट आणि स्वार्थी आहेत। चंद्रवंशी हे मानवतेला लागलेला कलंक आहे। पण या सगळ्याशी ओम या चिन्हाचा काय संबंध आहे? राजा भरतानं सूर्यवंशी आणि चंद्रवंशी यांच्यातील एकात्मतेचं प्रतीक म्हणून हे चिन्ह तयार केलं। या चिन्हाच्या पांढऱ्या रंगाचा वापर अर्धभाग चंद्रवंशीचं प्रतिनिधित्व करतो, तर लाल रंगातील खालचा अर्धा भाग सूर्यवंशीचं प्रतिनिधित्व करतो। या चिन्हाचा केशरी रंगाचा भाग या दोन्ही वंशांच्या मिलनाचा प्रतीक मानला जातो। या दोन्ही वंशांच्या समान मार्गांचा तो निर्देशक आहे। या चिन्हावर अर्धचंद्र हा चंद्रवंशीचा चिन्ह आहे आणि त्या अर्धचंद्रातील वर्तुळाकृती सूर्यबिंब हे सूर्यवंशीचं चिन्ह आहे। या कराराला देवांचा आशीर्वाद लाभल्याचं सूचित करण्यासाठी महाराज भरतानं या चिन्हाला ओम या पवित्र शब्दाचं प्रतीक बनवलं, नंदी म्हणाला। त्यानंतर काय झालं?
अपेक्षेप्रमाणेच त्या सद्वर्तनी राजाच्या मृत्यूबरोबरच हा करारही संपुष्टात आला. महाराज भरताचा प्रभाव एकदा नष्ट झाल्यावर चंद्रवंशी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या मार्गाकडे वळले. ते प्रतीक विस्मृतीत गेलं. त्यामुळे ओम हा शब्द ही लिहिला जाण्याऐवजी निव्वळ उच्चाराच्या रूपानं अस्तित्वात राहिला. पण हे चिन्ह असलेलं कडं घातलेल्या त्या माणसाच्या हातावरच्या त्या चिन्हाला असा कोणताही रंग नव्हता. ते काळं होतं. त्या चिन्हाच्या कुठल्याही भागावर मला रेषाही आढळल्या नाहीत. 3 सापाचं चित्र असावं तसं ते वाटत होतं. नाग! नंदी धक्का बसल्यासारखा उद्गारला. त्यानंतर त्याने हळूच एक प्रार्थना म्हटली आणि संरक्षणासाठी रुद्राच्या पदकाला स्पर्श केला. आता हे दळभद्री नाग कोण आहेत? शिवाने विचारले. आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे हे हिडीस प्रकारचं अपंगत्व घेऊन जन्माला आलेले लोक आहेत. काही वेळा त्यांना अधिक हात असतात किंवा त्यांचे चेहरे विचित्र आकारांचे असतात, पण त्यांच्याकडे प्रचंड ताकद आणि कौशल्य असतं. कोणत्याही नागरिकांच्या हृदयात धडकी भरविण्यासाठी नाग हे नावच पुरेसं असतं. सप्तसिंधूमध्ये राहण्याचीही त्यांना परवानगी मिळालेली नाही. सप्तसिंधू म्हणजे? शिवाने आश्चर्याने विचारले. महाराज, आपली ही भूमी 7 नद्यांच्या सकल प्रदेशात वसलेली आहे. सिंधू, सरस्वती, यमुना, गंगा, शरयू, ब्रह्मपुत्रा आणि नर्मदा या त्या 7 नद्या होत. चंद्रवंशी आणि सूर्यवंशी यांनी इथंच राहावं अशी महाराज म्हणून आज्ञा दिली होती. शिवाने मान हलवून आपण एकच असल्याचे नंदीला दर्शवले. नंदी पुढे सांगू लागला. नर्मदेच्या दक्षिणेला नागाचं शहर होतं. आमच्या भूमीच्या पलीकडे त्याचं हे शहर होतं. खरं म्हणजे त्यांच्याविषयी बोलायला लागावं हे सुद्धा माझं दुर्दैवच आहे प्रभू. पण नागांनी माझ्यावर का हल्ला केला किंवा मेलुहाच्या लोकांवर ते का हल्ला करतात? शिवाने भूतकाळात पळून विचारले. हळू आवाजात शिव्या शाप देत नंदी म्हणाला. चंद्रवंशी यांच्यामुळे. ते दुतोंडे लोक इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, अगदी त्या राक्षसी नाग लोकांचा वापर करून हल्ला घडवून आणण्याइतके. आमच्याविषयीच्या तीव्र द्वेषामुळे आपण आपल्याच आत्म्यांवर पापांचे केवढे मोठे डोंगर रचून ठेवत आहोत त्याचं त्यांना भानच राहिलेलं नाही. शिव विचारात पडला. त्याच्या लक्षात आले की त्या हल्ल्याच्या वेळी कोणत्या तरी छोट्याशा सैन्याकडून नाग लोकांचा वापर केल्यासारखे वाटत नव्हतेच, तर तो नाग जातीचा माणूसच त्या हल्ल्यांचा प्रमुख होता. तोच त्या सर्वांना आज्ञा देत होता. देवगिरीला पोहोचण्यासाठी त्यांना आणखी एक आठवडा लागला होता. सरस्वती नदीच्या पश्चिम काठावर मेलुहाची ती राजधानी वसलेली होती. सतलज आणि यमुना नदीच्या संगमापासूनच सरस्वती नदीचा उगम झाला होता. तिच्या आधीच्या विशाल पात्राचा विचार करता आता दुर्दैवाने सरस्वती नदीचे पात्र फारच रोडावले होते. पण त्या रोडावलेल्या अवस्थेतही अजूनही तिच्या पात्रात भरपूर पाणी होते. शिवाय तिचा प्रवाह अत्यंत स्फूर्तिदायक वाटत होता. पंजाबच्या इतर अनेक खळाळत्या अवखळ नद्यांच्या तुलनेत सरस्वतीचा प्रवाह शांत होता. आता आपले दिवस भरत आले आहे असे त्या नदीला जाणवत असावे, पण तरीही ती आक्रमकपणे आपला मार्ग शोधण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत नव्हती. जो जो कोणी तिचा खजिना शोधत तिथे आला होता त्याला तिने आपल्याकडची सारी समृद्धी निस्वार्थपणे देऊन टाकली होती. सुखावर तरंगणाऱ्या देवगिरीच्या बरोबर विरुद्ध सरस्वतीचा हा मृदू शांत प्रवाह होता. मेलुहाच्या इतर सर्व शहरांप्रमाणेच देवगिरी सुद्धा एक विशाल आणि प्रशस्त चौथऱ्यावरच बांधण्यात आले होते. त्यामुळे महापुरांपासून आणि शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळत होते. मेलुहाची इतर शहरे आणि देवगिरी यांच्यात एकच मोठा फरक होता आणि तो म्हणजे देवगिरी हे एक प्रचंड मोठे महानगरच होते. एकूण 3 महाप्रचंड चौथाऱ्यांवर ते वसले होते. हा प्रत्येक चौथारा 350 हेक्टर क्षेत्र व्यापत होता. त्यामुळे हे शहर नक्कीच इतर शहरांच्या तुलनेत खूपच मोठे होते. हे चौथरे 8 मीटर उंचीचे होते. भिंतींना पक्क्या विटांच्या मध्ये कापलेले दगड बसविण्यात आले होते. 2 चौथरे सर्वसामान्य लोकांसाठी होते. त्यांची नावे ताम्र आणि रजत अशी होती. सुवर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौथऱ्यावर मात्र राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य होते. राजघराण्यातील लोक, सरदार वगैरे लोकांसाठी तो चौथरा होता. उंच पुलांनी हे 3ही चौथरे एकमेकांना जोडलेले होते. ते पुलही दगड आणि पक्क्या विटांनी बनविण्यात आले होते. खालच्या पुराच्या पाण्यात सापडणाऱ्या भूपृष्ठाच्या ते वर होते.
प्रत्येक प्रशस्त चौथाऱ्याभोवती शहरांच्या उंच भिंती होत्या. त्या भिंतीपासून बाहेरच्या बाजूला मोठे खिळे ठोकलेले होते. त्यामुळे तिथपर्यंत येणाऱ्या शत्रूला रोखण्यातही मेलुहाच्या लोकांना यश येत होते. याशिवाय ठराविक अंतरावर भिंतींना टेहाळणी नाकेही बांधण्यात आले होते. त्यामुळे हल्ला करण्यासाठी येणाऱ्या शत्रूला रोखणे सुलभ होत होते. आतापर्यंत शिवाने पाहिलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात अशा प्रकारची संरक्षण व्यवस्था त्यांनी पाहिलेली नव्हती. हे शहर खूपच प्रेक्षणीय आणि देखणे होते. त्यामुळेच अशा प्रकारच्या शहराची रचना करणे ही माणसाने साध्य केलेली मोठीच गोष्ट होती. शिवाच्या दिमतीला असलेले 3 सैनिक आणि नंदी यांच्यासह शिवाने पुलावरून अणकुचीदार खिळ्यांच्या भागातून ताम्र चौथऱ्यावर प्रवेश केला. त्यांना तिथपर्यंत नेणारा तो पूल पोलादी होता, पण त्यावरून रथ आणि घोडे घसरू नये यासाठी त्याच्या पृष्ठभागावर पक्क्या विटांचा थर बांधलेला होता. त्या साम्राज्यातील विटांविषयी शिवाला एक विशेष गोष्ट जाणवली होती. त्यामुळे त्याचे कुतूहल जागृत झाले होते. नंदीकडे वळून त्याने विचारले, या विटा काही विशिष्ट दर्जेदार प्रक्रियेतून बनवलेल्या आहेत का? होय महाराज, नंदी आश्चर्यचकित होत म्हणाला. साम्राज्याचे मुख्य रचनाकाराने घालून दिलेली काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वे आणि तपशील यांच्यानुसार मेलुहातील सर्व विटा बनविण्यात आलेल्या आहेत. पण तुमच्या ते कसं काय लक्षात आलं? कारण या सर्वच विटा अगदी एकाच आकाराच्या आहेत. आपल्या साम्राज्याची कार्यक्षमता आणि आपल्या प्रभूंची निरीक्षण शक्ती या दोन्ही गोष्टींमुळे नंदीचे हृदय अभिमानाने भरून गेले. पुलाच्या शेवटच्या टोकाला चौथऱ्याची चढण होती. एक हलकेसे वळण घेऊन तिथून रस्ता नागमोडी वळत होता. त्यामुळे घोडे आणि रथ यांच्यासाठी अत्यंत उत्तम रस्ता तयार झाला होता. याशिवाय तिथे काही रुंद जिनेही होते. ते पादचाऱ्यांसाठी होते. शहराच्या भिंती आणि चौथरे यांचे भाग उताराभोवतीही होते. त्यामुळे ज्या मूर्ख शत्रूने चौथऱ्याच्या या भागातून हल्ला केला असता, त्याच्यासाठी तिथे मृत्यूची खोल दरी आपला जबडा वासून त्याची वाट पाहत बसलेली होती. शहराची प्रवेशद्वारे धातूची होती, पण हा धातू शिवाने त्याआधी कधीच पाहिलेला नव्हता. नंदीने शिवाला सांगितले की तो धातू म्हणजे पोलाद होता. तो धातू नवीन होता आणि नुकताच त्याचा शोध लागला होता. तो सर्व धातूंमध्ये खूपच टणक आणि बळकट धातू होता, मात्र तो तेवढाच महागही होता. तो धातू बनविण्यासाठी आवश्यक असलेले खनिज सहजासहजी उपलब्ध होत नव्हते. चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावरच्या बाजूला सूर्यवंशियांचे चिन्ह कोरलेले होते. वर्तुळाकार, तेजस्वी, लालसर सूर्य आणि त्याच्यापासून निघणारे किरण असे ते चिन्ह होते. त्याच्या खाली सूर्यवंशी जी तत्वे उराशी बाळगून जगत होते त्यावर आधारित ब्रीदवाक्यही होते. सत्य, धर्म, सन्मान. या शहराच्या एवढ्याच दर्शनानेही शिव विस्मयचकित झाला होता. मात्र शहरात प्रवेश केल्यानंतर त्याने जे काही पाहिले ते तर कार्यक्षमता आणि साधेपणा या दोन्ही दृष्टींनी श्वास रोधून पाहण्यासारखेच आश्चर्यकारक होते. फरसबंदी केलेल्या रस्त्याच्या सहाय्याने त्या शहराचे चौरसाकृती विभाग पाडण्यात आले होते. पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या कडेला पदपथ बांधण्यात आले होते. विविध दिशांनी होणाऱ्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर वेगळे मार्ग आखण्यात आले होते. मध्यभागातून बंदिस्त सांडपाणी यंत्रणा जात होती. सर्व इमारती दुमजली होत्या. त्या पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या. गरज पडलीच तर इमारतीची उंची वाढविता यावी यासाठी प्रत्येक इमारतीच्या वरच्या बाजूला काही लाकडी बांधकाम करण्यात आले होते. रहिवाशांच्या गरजेनुसार इमारतींच्या अंतर्गत रचनेत फरक असल्याचे नंदीने शिवाला सांगितले. सर्व खिडक्या आणि दारे कडेच्या भिंतीवरच बांधण्यात आली होती. मुख्य रस्त्याकडच्या भिंतीवर खिडक्या आणि दारे नव्हती. मुख्य रस्त्यांच्या बाजूंना असलेल्या रिकामी भिंतीवर सूर्यवंशीच्या दंतकथा सांगणारी चित्रे रेखाटण्यात आली होती. त्यांच्या रेषा चटकन नजरेत भरणाऱ्या होत्या. प्रत्येक चित्राची पार्श्वभूमी मात्र करड्या, फिक्या निळ्या, हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाची होती. मात्र सहसा निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरच चित्रे रेखाटण्यात आली होती. मेलुहाचे लोक निळ्या रंगाला अत्यंत पवित्र मानत होते. तो आकाशाचा रंग होता. वर्णपटात पृथ्वीचा मानल्या गेलेल्या हिरव्या रंगाचा तो वर होता. मेलुहाच्या लोकांना प्रत्येक साध्या साध्या गोष्टीतूनही काही गूढार्थ किंवा वेगळे कार्य करण्याची सवय होती. त्यामुळे त्यांना पृथ्वीच्या वर आकाश असल्यामुळे हिरव्या रंगाच्या वर निळा रंग असावा असे वाटत होते. त्या भिंतीवर वरचेवर राजा रामाविषयीच्या दंतकथांची चित्रे दिसत होती.
त्याच्या विजयगाथा, दुष्ट चंद्रवंशीवर त्याने केलेली मात, त्यांची विद्वत्ता आणि राष्ट्रप्रेम स्पष्ट करणाऱ्या कथा आणि प्रसंग इत्यादी गोष्टी अत्यंत प्रेमाने चितारलेल्या दिसत होत्या. राजा रामाविषयी सर्वांच्याच मनात पूज्य भाव होते. मेलुहाचे काही लोक तर त्याला देव मानून त्याची पूजा करत होते. ते त्याला विष्णूचा अवतार मानत होते. विष्णू हा जगाचा संरक्षण होता. तो चांगल्या गोष्टींना पाठबळ देणारा होता. नंदीने शिवाला काही माहिती दिली होती. त्यानुसार ते शहर कित्येक जिल्ह्यांमध्ये विभागले गेले होते. प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 8 ब्लॉक होते. प्रत्येक जिल्ह्यात बाजाराची ठिकाणे होती, व्यापारी आणि निवासी क्षेत्रे होती, मंदिरे आणि करमणुकीसाठी काही केंद्रेही होती. देवगिरीचे प्रशासन अत्यंत शांतपणे, सुरळीतपणे आणि अत्यंत कार्यक्षमतेने चालत होते. त्यामुळे मेलुहाच्या साम्राज्यातील सर्वच लोकांमध्ये देवगिरी प्रिय होते. 2 वर्षापूर्वीच केलेल्या जनगणनेत या शहराची लोकसंख्या 2 लाख असल्याचे स्पष्ट झाले होते. नंदीने शिव आणि त्या 3 सैनिकांना शहरातील एक अतिथीगृहात नेले. व्यवसाय, पर्यटन किंवा मौजमजा यांपैकी कोणत्याही हेतूने शहरात आलेल्या पाहुण्यांसाठी ते अतिथीगृह बांधण्यात आले होते. त्या अतिथीगृहाबाहेर पागेमध्ये बांधून झाल्यावर नोंदणी कक्षात त्यांच्या नावांच्या नोंदी करून त्यांना त्यांच्या खोल्यांमध्ये नेण्यात आले. आपल्या या संपूर्ण प्रवासात शिवाने अनेक ठिकाणी पाहिलेल्या अतिथीगृहांप्रमाणेच ते अतिथीगृहही होते. त्या इमारतीच्या मध्यभागी अंगण होते. खोल्या चांगल्या प्रशस्त होत्या आणि त्यांच्यात सुव्यवस्थित फर्निचर होते. महाराज, आता भोजनाची वेळ झालीच आहे, नंदी म्हणाला. मी आता इथल्या भोजन व्यवस्था प्रमुखाशी बोलतो आणि जेवणाची सोय करतो. आपण लवकरच भोजन करून लवकरच झोपूया, कारण उद्या सकाळी दुसऱ्या प्रहरीत आपली सम्राटांबरोबर भेट होणार आहे. ही चांगली कल्पना आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, जर आता आपल्याला इथं ठीक वाटत असेल तर आपल्या बरोबरच्या सैनिकांना मी श्रीनगरला पाठवून देऊ का? ही कल्पनाही चांगली आहे, शिवाने स्मित हास्य करत म्हटले. नंदी, तू म्हणजेच उत्तम कल्पनांचा झरा बिरा आहेस की काय? त्याने विचारले. नंदी आणि शिव दोघेही भरपूर हसले. आपल्या महाराजांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य आल्याचे पाहून नंदीला नेहमीच कमालीचा आनंद होत असे. मी लगेच जाऊन येतो महाराज, तो म्हणाला. शिव आपल्या मंचकावर पहुडला आणि क्षणार्धात त्याला ज्या गोष्टीचा मनापासून विचार करायचा होता त्या विचारांत तो हरवून गेला. सम्राटाबरोबरची बैठक शक्य तेवढ्या लवकर संपवली पाहिजे. त्याला जे हवं असेल त्याला चटकन होकार देऊन तो काय विषय असेल तो मिटवून टाकलेला बरा आणि त्यानंतर शहरातून फेरफटका मारण्याच्या मिशानं सतीचा शोध घेतला पाहिजे. शिवाने मनातल्या मनात विचार करून निर्णयच घेऊन टाकला होता. नंदीला सतीविषयी माहिती विचारावी असा विचार शिवाच्या मनात येऊन गेला होता, पण त्याने अचानकच तसे न करण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी तिच्यावर त्याचा फारसा प्रभाव पडला नव्हता, हे त्याला सखेत का होईना पण मान्य करावेच लागत होते. तिला सहज भेटणे त्याला शक्य होऊ नये अशा प्रकारे तिने त्याच्याशी वर्तन केले होते. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. तिला त्याच्याविषयी फार काही वाटलेच नव्हते. तिच्याविषयी इतरांबरोबर सहज बोलण्या एवढा त्याच्या दृष्टीने तो विषय साधासुद्धा आणि हलका फुलका नव्हता. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला आणि त्याच्या ओठांवर स्मित हास्य चमकले. ती लढत असतानाचे ते जादुई क्षण तो पुन्हा पुन्हा आठवून पाहत होता. त्याच्या जमातीच्या बहुतेक व्यक्तींसाठी एखाद्या स्त्रीला लढताना पाहणे ही काही फार चित्तथरारक गोष्ट नव्हती, पण शिवासाठी तो सारा दैवी प्रकार होता. तिची मृदू नाजूक शरीरयष्टी हल्ला होताच अचानकच क्रूर योद्ध्यामध्ये परावर्तित झाली होती. तिच्या शरीराच्या ज्या कमनीयतेमुळे आणि रेषांमुळे शिव हवेत तरंगत होता, तीच कमनीयता आणि त्याच रेषा अचानकच तिच्या हातातील तलवारीमुळे तिच्या शरीराची ताकद बनून गेल्या होत्या. तलवारीच्या प्रत्येक वाराबरोबर तिने हळुवारपणे बांधून ठेवलेले तिचे केस सुटून स्वैर उडत होते. त्याने एक खोल श्वास घेतला. काय विलक्षण स्त्री आहे. पहाटे सुमारास शिव आणि नंदी यांनी ताम्र चौथऱ्यावरून सुवर्ण चौथऱ्यांमधील पूल पार केला आणि ते राजेशाही गडीवर पोहोचले. त्या पुलाच्या दोन्ही बाजूंना जाडजूड भिंती होत्या. मेलुहाच्या अभियांत्रिकीचा तो आणखीन एक उत्कृष्ट नमुना होता. पुलाच्या भिंतीला भोके पाडण्यात आली होती. त्याच्यातून बाण सोडता येत होते किंवा शत्रूवर उकळत तेल ओतता येत होते. दुसरा चौथरा शत्रूच्या हाती पडलास तर संरक्षणाची आणखी एक बाब म्हणून तो पूल एका भल्या मोठ्या दाराने 2 भागांत विभागला जात होता. ते सुवर्ण चौथऱ्यावर पोहोचले तेव्हा शिव पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला. मात्र यावेळी तिथल्या भव्यतेमुळे तो चकित झाला नव्हता, तर त्याला तिथे कोणतीच भव्य दिव्यता आढळली नव्हती म्हणून तो चकित झाला होता.
तिथे अजिबात समृद्धी दिसत नव्हती. एवढ्या मोठ्या समृद्ध जनसमुदायावर राज्य करणारे राजघराण्यातील आणि त्यांचे सरदार वगैरे लोक मात्र अत्यंत साधेपणाने राहत होते. इतर चौथऱ्यांप्रमाणेच राजवाड्याची रचनाही होती. राजघराण्यातील लोकांसाठी कोणत्याही खास सवलती नव्हत्या. इतर चौथऱ्यांवर आढळणारी ब्लॉकची रचनाच तिथेही त्या राजेशाही किल्ल्यांतही होती. फक्त एकच वेगळी गोष्ट तिथे होती आणि ती म्हणजे उजवीकडे अगदी टोकाला एक जागा होती. तिच्यावर सार्वजनिक भव्य स्नानगृह असा फलक होता. त्याच्या डाव्या बाजूला इंद्राचे लाकडी मंदिर होते. पक्क्या विटांच्या भक्कम पायावर ते उभारण्यात आले होते. त्या मंदिराचा कळस शुद्ध सोन्याचा आणि भरीव होता. देवांसाठी किंवा सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्यात आलेल्या बांधकामांच्या रचना विशेष प्रकारच्या होत्या असे दिसत होते. कदाचित हेही भगवान रामाने घालून दिलेले तत्व असावे. सम्राटाला एकच विशेष गोष्ट दिली गेली होती, ती म्हणजे त्याचा राजवाडा इतरांच्या निवासस्थानापेक्षा मोठा होता, म्हणजे तसा खूपच प्रशस्त होता. शिव आणि नंदी यांनी राजवाड्यातील खासगी कार्यालयात प्रवेश केला. तिथे सम्राट दक्ष एका साध्या आसनावर बसला होता. त्या खोलीत अगदी गरजेपुरतेच फर्निचर होते. त्या खोलीत एक स्त्री आणि एक पुरुष होता. दक्ष हे त्या सम्राटाचे नाव होते. त्याने औपचारिकपणे नमस्ते म्हणून शिवाचे स्वागत केले आणि तो म्हणाला, मला वाटलं की तुझा प्रवास सुखकर झाला असावा. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा असलेला दक्ष त्या तुलनेत बराच तरुण वाटत होता. तो शिवापेक्षा उंचीने थोडासाच कमी होता, पण त्या दोघांच्या शरीरयष्टीत एक प्रमुख फरक होता. शिवाची शरीरयष्टी अत्यंत बांधेसूद आणि कमावलेली होती, पण राजा दक्ष मात्र फारसा कमावलेल्या शरीराचा नव्हता. खरे म्हणजे तो व्यायाम करत असल्यासारखा दिसतच नव्हता. शिवाच्या कसलेल्या शरीरासमोर त्याचे शरीर अगदीच सर्वसामान्य माणसासारखे दिसत होते. याचा अर्थ दक्ष लठ्ठ होता असा नाही, पण त्याचे शरीर सर्वसामान्यांसारखे होते. शिवाच्या शरीरासारखे त्याचे शरीर पिळदार नव्हते. मेलुहातील इतर सर्व स्त्री पुरुषांप्रमाणे त्यानेही आपले केस वाढवलेले होते. त्याच्या डोक्यावर राजमुकुट होता. त्या मुकुटाच्या मधोमध सूर्यवंशियांचे चिन्ह होते. मुकुटाला जडवलेल्या चमकत्या रत्नांची प्रभा सर्वत्र फाकली होती. तो धोतर नेसला होता आणि आपल्या उजव्या खांद्यावरून त्याने अंगवस्त्र घेतले होते. त्याने अंगावर काही दागदागिनेही घातले होते. त्यात त्याच्या उजव्या हातातील 2 सुवर्ण कड्यांचा समावेश होता. त्यामुळे दक्ष राजाच्या रूपात भर पडली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य ही त्यांची जमेची बाजू होती. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतही एक प्रकारचा निष्पाप भाव चमकत होता. ज्याने सहजपणे आपले राजेपण स्वीकारलेले आहे अशा प्रकारचा दक्ष हा राजा दिसत होता. त्याने शिवाला प्रवास सुखकर झाला होता ना असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिव उत्तरला, होय महाराज, तुमच्या साम्राज्यातील अंतर्गत रचना अत्यंत आश्चर्यकारकरित्या उत्तम आहेत. तुम्ही एक असामान्य सम्राट आहात. धन्यवाद, पण त्याचं मला फक्त थोडंसंच श्रेय आहे, कारण माझ्या लोकांनीच ते सारं केलं आहे, तो विनयाने म्हणाला. आपण खूपच विनयशील आहात महाराज, शिव म्हणाला. पदपशीरपणे हसत दक्षाने विचारले, मी तुमच्याशी माझ्या महत्वाच्या सहकार्यांची ओळख करून देऊ का? आणि उत्तराची अपेक्षा न ठेवता त्या स्त्रीकडे अंगुली निर्देशक करत तो म्हणाला, या माझ्या पंतप्रधान आहेत. त्यांचं नाव कणखला आहे. त्या संपूर्ण प्रशासन, उत्पन्न आणि राज्यकारभाराचे इतर नियम यांचे कामकाज पाहतात. कणखलाने शिवाला नमस्कार केला. तिनेही आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकून फक्त एक शेंडी ठेवली होती. त्या शेंडीला गाठ मारलेली होती. तिच्याही गळ्यात डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर टाकलेले जानवे होते. मेलुहाच्या इतर सर्वच लोकांप्रमाणे तेही तरुणच दिसत होती, फक्त थोडीशी लठ्ठ होती एवढेच. तिने पांढरा ब्लाऊज घातला होता आणि ती धोतर नेसली होती. तिच्या देशातील अन्य लोकांप्रमाणे तिचा रंग सावळा आणि त्वचा अत्यंत मुलायम दिसत होती. तिने अत्यंत सुंदर आणि आकर्षक दागिने घातले होते. कणखलाच्या मनगटावरच्या दुसऱ्या कड्यावर कबूतर होते. याचाच अर्थ ब्राह्मण जातीतील खूपच वरच्या पातळीवरील उपजातीतील ती नव्हती. शिवानेही तिच्या नमस्तेला वाकून नमस्ते करत प्रतिसाद दिला. त्यानंतर उजवीकडच्या त्या माणसाकडे बोट दाखवून तो म्हणाला, हे माझे सर लष्कर प्रमुख आहेत. त्यांचं नाव जनरल पार्वतेश्वर आहे. घोडदळ, नौदळ, विशेष दळे, अंतर्गत संरक्षण इत्यादींचा कारभार ते सांभाळतात. शिवाने ज्यांच्याशी युद्ध करावे की नाही असा विचार केला असता तशा प्रकारची पार्वतेश्वर ही व्यक्ती होती. तो शिवापेक्षाही उंच होता आणि त्याचे शरीर अत्यंत पिळदार, भक्कम आणि बांधेसूद होते. त्याचे केस कुरळे आणि लांब होते. ते नीट विंचरलेले होते आणि त्याच्या मुकुटाखालून ते त्यांच्या खांद्यावर रुळत होते. त्याची त्वचा नरम आणि काळसर रंगाची होती. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी युद्धातील जखमांच्या खुणा होत्या. अर्थातच त्यात त्याच्या शौर्याच्या खुणा असल्याने त्याला त्या अभिमानास्पद वाटत होत्या.
त्याच्या शरीरावर केस नव्हते. सहसा क्षत्रिय वीर आपल्या पौरुषाचे प्रतीक म्हणून अभिमानाने अंगावरचे केस बाळगत. पण त्याला पार्वतेश्वर अपवाद होता. बहुधा आपल्या संरक्षणाचा एक भाग म्हणून त्याने शरीर गुळगुळीत ठेवले असावे. त्याने जाडजूड आणि लांब मिशा ठेवल्या होत्या. त्याने मिशांना पीळ देऊन त्या वरच्या बाजूला वळवल्या होत्या. त्याच्या डोळ्यांतून त्याचा करारीपणा आणि न्यायीपणा प्रतीत होत होता. त्याने शिवाला नमस्ते केले नाही. त्याने केवळ मान हलवून शिवाला अभिवादन केले. मात्र ज्याचे अभिमानाने उंच असलेले मस्तक त्यावेळी झुकणार नाही याची दत्रता त्याने घेतली होती. शिव मात्र त्याच्याकडे पाहून अत्यंत आपुलकीने हसला आणि त्याने पार्वतेश्वराला नमस्ते केले. सरदार, कृपा करून तुम्ही बाहेर थांबा, नंदीकडे पाहत पार्वतेश्वराने त्याला सांगितले. नंदीने काही प्रतिसाद देण्याआधी शिव मध्येच म्हणाला, मला माफ करा, पण इथं माझ्या समवेत नंदी थांबला तर चालेल का? मी माझा देश सोडून निघालो तेव्हापासूनच नंदी माझ्या सोबत आहे. त्यामुळे तो माझा विश्वासू आणि प्रिय मित्र बनला आहे. अर्थातच तो थांबू शकतो, दक्षाने उत्तर दिले. महाराज, या चर्चेच्या वेळी सरदारनं इथं उपस्थित राहणं योग्य नाही, पार्वतेश्वर म्हणाला. त्याच्या सेवेच्या नियमानुसार त्यानं पाहुण्यांना महाराजांसमोर आणून सोडणं एवढंच त्याचं कर्तव्य आहे. त्यानंतर होणाऱ्या चर्चेत तो सहभागी होऊ शकत नाही किंवा त्यावेळी उपस्थितही राहू शकत नाही. त्या नियमांमध्ये स्पष्ट शब्दांत हे नमूद करण्यात आलं आहे. शांत हो पार्वतेश्वरा, काही वेळा तू तुझ्या सेवेचे नियम खूपच कडकपणे वापरू लागतोस, दक्ष त्याला म्हणाला. आणि नंतर शिवाकडे वळून तो म्हणाला, आता तुम्हाला हे ठीक वाटत असेल तर आता आम्ही तुमचा गळा पाहू शकतो का? शिवाच्या गळ्याला बांधलेला शेला बाजूला करण्यासाठी नंदी तटकन शिवाच्या मागे गेला. शिवाच्या गळ्यावर नंदीने शेला आणि काही माळा बांधल्या होत्या. त्यामुळे काही धार्मिक कारणामुळे त्याचा गळा झाकला गेला आहे असे पाहणाऱ्यांना वाटत होते. ते पाहून दक्ष हसला आणि हळूच म्हणाला, छान कल्पना आहे. नंदीने शिवाचा शेला आणि गळ्यातले अलंकार काढून टाकले. तेव्हा दक्ष आणि कणखला शिवाच्या गळ्याची जवळून तपासणी करण्यासाठी पुढे सरकले. पार्वतेश्वर पुढे गेला नाही. आपल्या जागेवरूनच त्याने मान किंचित उंचावली. आपण जे काही पाहतो आहोत त्यावर दक्ष आणि पार्वतेश्वर याचा विश्वासच बसत नव्हता. त्या सम्राटाने शिवाच्या गळ्याला हात लावला आणि तो आश्चर्य त्या रीतिकाने पुटपुटला. हा रंग तर आतून आलेला आहे. हा काही बाहेरून लावलेला रंग नाही. हा खरा आणि स्फूर्त रंग आहे. दक्ष आणि कणखलाने एकमेकांकडे कटाक्ष टाकला. त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. कणखलाने हात जोडले आणि ती काही श्लोक म्हणू लागली. शिवाच्या अंतरंगातून बाहेर पडलेल्या नवलाईमुळे आपण आश्चर्यचकित झाल्याचे त्याच्या लक्षात येऊ नये यासाठी दक्षाने शिवाच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यानंतर संयमाने स्मित हास्य करत तो शिवाला म्हणाला, मला वाटतं की मेलुहाच्या प्रवासापर्यंत तुम्हाला काही त्रास होऊ नये याची आम्ही पुरेपूर दक्षता घेतली होती. दक्षाने आपली प्रतिक्रिया अत्यंत संयमित पद्धतीने दिली असली तरीही आपला निळा गळा पाहून ते दोघेही अत्यंत आश्चर्यचकित झाल्याचे शिवाच्या लक्षात आले होते. या मेलुहाच्या मूर्ख लोकांना झुकवण्यासाठी हा निळा गळा एवढा महत्वाचा आहे का? शिवाच्या मनात हा विचार सारखा येत राहिला. होय महाराज, मला या प्रवासात यत्किंचितही त्रास झाला नाही. शिवाने आपला शेला पुन्हा एकदा आपल्या गळ्याभोवती बांधता बांधता उत्तर दिले. खरं तर माझं इथं जे उत्तम आधार तिथे झालं त्यामुळे मी आणि माझी जमात खूपच भारावून गेलो आहोत. हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला. आपली मान विनम्रपणे झुकवून दक्ष स्मित हास्य करत म्हणाला, आता तुम्हाला विश्रांती हवी असेल. उद्या आपण याविषयी आणखी सविस्तर बोलूया. तुम्हाला आपल्या निवासस्थानी या राजेशाही परिसरात हलविणं आवडेल का? इथली निवासस्थान अधिक आरामदायी आहेत असं म्हटलं जातं. हे तर अत्यंत चांगलं निमंत्रण आहे महाराज, शिव म्हणाला. नंदीकडे वळून दक्षाने विचारले, सरदार, तू तुझं नाव काय सांगितलं होतंस? माझं नाव नंदी आहे महाराज. कणखलाने आपल्या सायिकेला बोलावले आणि तिने तिला शिव आणि नंदी यांना त्यांच्या विश्रामगृहात घेऊन जाण्यास सांगितले. शिव त्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर दक्ष खाली बसला आणि त्याने शिव उभा असलेल्या ठिकाणी आपला माथा टेकवला. त्यानंतर त्याने हळुवारपणे प्रार्थना म्हटली. मग उभा राहून त्याने कणखलाकडे पाहिले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. कणखलाच्या डोळ्यांत मात्र उतावळेपणा आणि काहीसा राग दिसत होता. महाराज, तो नीलकंठ होता, ते सारे सत्य होते. मग तुम्ही हे त्याला सांगून का टाकले नाही? तिने विचारले. तुझ्या मते मी काय करायला हवं होतं? दक्षाने आश्चर्याने विचारले. देवगिरीतील त्याचा हा दुसराच दिवस आहे. त्याच वेळी मी त्याला हटकायला हवं होतं का? तो निळकंठ आहे आणि तोच आपला त्राता आहे.
हे मी त्याला लगेच सांगून टाकायला हवं होतं. आपल्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न सोडविण्यासाठी त्याला आपल्याकडे धाडलं गेलं आहे असं मी त्याला सांगायला हवं होतं का? ठीक आहे, पण जर त्याचा गळा निळा आहे तर तो नीलकंठ आहे ना. आणि मग जर तो नीलकंठ असेल तर मग तोच आपला त्राताही आहे. त्यामुळे त्याला त्याची नियती मान्य केलीच पाहिजे, कणखला म्हणाली. तेवढ्या संतापलेला पार्वतेश्वर म्हणाला, आपण या प्रकारे चर्चा करत आहोत यावर माझा विश्वासच बसत नाही. आपण मेलुहाचे रहिवासी आहोत. आपण सूर्यवंशी आहोत. मानवी वंशाला ज्ञान असलेली सर्वाधिक मोठी संस्कृती आपण निर्माण केलेली आहे. आणि अशा वेळी एक अशिक्षित, अकुशल, निर्बुद्ध अशा रानटी माणूस आपला एकदम तारणहारच बनतो. आणि त्याचंही कारण काय तर म्हणे त्याचा गळा निळा आहे. पण दंतकथेवर तर हे सांगितलं गेलं आहे पार्वतेश्वर, कणखला म्हणाली. दक्षाने आपल्या दोन्ही मंत्र्याच्या बोलण्यात हस्तक्षेप केला आणि तो म्हणाला, पार्वतेश्वर, माझा दंतकथेवर विश्वास आहे. माझ्या प्रजेचाही या दंतकथेवर विश्वास आहे. नीलकंठाने प्रकट होण्यासाठी माझ्या राज्याची निवड केली आहे. मेलुहाच्या आदर्शांचा तो संपूर्ण भारतात प्रसार करेल. तो भारताचे रूपांतर स्वर्गीय तत्वांनी परिपूर्ण असलेल्या या मेलुहामध्ये करेल. सत्य, कर्तव्य आणि सन्मान याची जपवणूक करणारी भारतभूमी तो निर्माण करेल. त्याच्या नेतृत्वाखालीच आपण चंद्रवंशीचा एकदाच आणि कायमचा नायनाट करू शकू. आता ते आपल्यावर जे काही अत्याचार करत आहेत, हिंसाचाराचे जे काही थैमान माजवत आहेत, ते सारे नाहीसे होईल. दहशतवादी हल्ले, सोमरसाचा तुटवडा आणि सरस्वतीचा मृत्यू या साऱ्या गोष्टींचा आता अंत होईल. मग हे सारं त्याला सांगण्यासाठी एवढा विलंब का केला जात आहे महाराज, कणखलाने विचारले. आपण जेवढा अधिक वेळ घालवू तेवढा आपल्या लोकांचा निश्चय अधिक डळमळीत होत जाईल. हरियुपापासून जवळच असलेल्या एका खेड्यावर नुकताच एक दहशतवादी हल्ला झाला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. त्याविषयी आपली प्रतिक्रिया जर दुबळी असल्याचे दिसले तर शत्रू अधिकच प्रबळ होत जाईल. आपण प्रभूला लवकरात लवकर हे सारं सांगितलं पाहिजे आणि तो अवतरल्याची घोषणा आपल्या प्रजेसाठीही केली पाहिजे. त्यामुळे आपल्या क्रूर शत्रूशी 2 हात करण्याची ताकद आपल्याला मिळेल. मी त्याला नक्कीच सांगेन, पण मी या सगळ्या गोष्टीचा तुझ्यापेक्षा अधिक दूरदृष्टीने विचार करत आहे. आपल्या प्रजाजनांमध्ये सध्या नीलकंठाच्या दंतकथेमुळेही केवळ मानसिक चैतन्य निर्माण झालं आहे. त्यामुळे नीलकंठ अवतीर्ण झाल्याचं त्यांना कळालं तर मेलुहामध्ये चैतन्याचा महापूर निर्माण होईल. आणि अशा वेळी जर त्याने आपल्याला मदत करायचं नकारलं तर काय होईल? आपल्या बाजूनं लढण्यास त्यानं नकार दिला तर? त्यामुळेच त्यानं आपली नियती मान्य केली आहे याची आपल्याला प्रथम खात्री पटली पाहिजे. त्यानंतरच आपण त्याच्याविषयीची घोषणा करू. त्यावेळीच त्याच्याविषयीचं संपूर्ण सत्यही आपण त्याला सांगू. आपल्यावर केले जाणारे हल्ले अत्यंत अन्याय्य असल्याची एकदा का त्याची खात्री पटली की त्या सैतानांना मारण्यासाठी तो आपणाहूनच आपल्याला मदत करेल. तो त्या दुष्टांचा संहार करून टाकेल. त्यासाठी काही वेळ लागणार असेल तर खुशाल लागू देत. गेली कित्येक शतकं आपण नीलकंठाची वाट पाहिली आहे. आणखी काही आठवडे आपण वाट बघितली तर त्यामुळे काही बिघडणार नाही, दक्ष म्हणाला. तर मित्रांनो, हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला व्हिजिट करा. धन्यवाद.